तो श्री मंगलमूर्ती दर्शन पावे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती तो श्री मंगलमूर्ती हेलो 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 आंगन पहुंचो कधी स्टेज वर यायचे हेलो श्री महारुद्र नाट्य महोत्सव 2025 प्रिय रसिक मायबाप आणि प्रेक्षक आम्ही आपल्या समोर सानंद सादर करत आहोत एक विनोदी 2 अंकी नाटक साटर लोट लेखक प्रमोद जमदाळे दिग्दर्शक दादा केदार विष्णू भांगर संगीत प्रज्वल मोरे योगेश थोरा प्रकाश योजना रोहित मोरे ढोलकी सिद्धेश्वर ढेरे प्रदीप टर्ले हार्मोनियम नामदेव आरडे सागर आरडे गायक संदीप राठोड रंगभूषा अंगद सिरसाळ संजय जोशी भगवान यादव अजय सावंत यातील प्रमुख कलाकार आहेत ज्ञानेश्वर मोरे विष्णू बांगर दादा केदार नवनाथ केदार ओंकार आरडे ओम नागरे परमेश्वर शिरसाट अजय दत्ताडे सचिन मोरे मोहन गावरे विशेष सहकार्य सुदाम ढवळे सार्थक मस्के सूरज रत्ताटे परवीन भांगे लखन गिरी करण डांगर रुद्र केदार ऋषी सावंत ऋषिकेश माने बद्री सावंत सचिन नागरे अंगद देवकते श्याम सिरसाट अंगद डोफळे दत्ता रत्ताटे सर्वांचे आभार हेलो 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 हेलो
वाट बघत होते. पण अजून कसं आला नाही हा? हा, मी आता त्याला बघते. खूप वेळ झाला. अजून कसं आला नाही हा? हॅलो. कोण? अश्विन? खूप वेळ झाला. मी तुझी वाट बघतोय. आता आला तू? सॉरी, अगं थोडा उशीर झाला. कावेरी, अगं ऐक ना. कावेरी, अगं ऐक ना कावेरी. कावेरी. मी प्रेम नगरचा राजा, फुलवंती मधुराणी. हात हाती घेऊन दूर दूर जाऊ आम्ही दोघं राजा. मी प्रेम नगरचा राजा, फुलवंती मधुराणी. हॅलो कावेरी, अगं खूप दिवस झाले नाही का आपली भेट होऊन. 4 वर्ष इतक्या लवकर निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं तू भेटण्याआधी. आंधळी माणसं नसतात ना ज्यावर आणि त्याच्यावर आपलं प्रेम द्यावा तसा आला तू. बरं ठीक आहे, स्वप्न तर स्वप्न, पण जागावर दुसरून जाण्यापर्यंत आपण काय करू शकत नाही. आणि तू हवा वाटतो, तू ही विसरून जातो नाही आणि मीही तुला विसरू शकत नाही. जो आज तेरे दिल में है पगली, उससे कहीं ज्यादा मेरे दिल में है. फर्क सिर्फ इतना है कि तू गमे दिल बता रही है और मैं चाहकर भी नहीं बता रहा हूँ, क्योंकि मैं जानता हूँ कि गम का गम कितना ही करो गम उतना बढ़ते ही रहता है. इसीलिए आगे जो होगा देखा जाएगा. आणि शेवटी नशीब, कारण नशिबाच्या पुढं कोणालाही जाता येत नाही. बस बस, आता हा शहाणपणाचा काळ झाला. याचा अर्थ तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का? अगं मी असं कुठं म्हटलो. आता नोकरी मिळेल एवढं तर शिक्षण झालं, पण नोकरी मिळणं तेवढं सोपं नाही हा. आणि नोकरी नाही तर छोकरी पण नाही. छोकरी तर आहे नाही फक्त ती नोकरी. आणि तू असं समजू नकोस की नोकरी नाही म्हणून मी तुझा पिक्चर सोडेल. माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस. मला फक्त तू हवा आणि तुझं प्रेम, बाकी काहीच नको. ए बाई, लगेच लैला मजनू सारखं प्रेम उतू जाऊ देऊ नकोस. लैला मजनू सीन परान त्या कथा पाहायला आणि ऐकायला बऱ्या वाटतात, प्रत्यक्षात अनुभवायला नाही. त्यासाठी सैराटच निर्माण व्हावा लागतो. मगच आधी गोड गोड वाटणाऱ्या प्रेमाचा
अंत किती वाईट होतो हा विचार करूनच निर्णय घ्यायचा असतो. दरकाराने साहेब, प्रेमाने आता बरं वाटत असेल, पण नंतर प्रेमात कुरबुरी चालू होते. जळलं मेलं फक्त नशीब माझं, अशा शब्दात तुम्ही बायका टोमणे मारता. म्हणून मग त्यासाठी आधी नोकरी आणि मगच छोकरी, हे शहाण्या माणसाने कळावं. ओहो, तू तर खूपच अनुभव माणसासारखं बोलू लागला. कुठे घेतला एवढा अनुभव? अगं, प्रत्येक अनुभव घेऊनच माणूस मोठा होतो असं काही नाही. काही अनुभव हे आपल्या अवतीभोवती आपल्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टीवरूनही घेता येतात. म्हणजे आता नोकरीशिवाय बोलायचं नाही तसं ठरलंच ना तू? अगं, मी असं कुठं म्हटलो? मग तुला तुझ्या नाट्यशास्त्राचा काही उपयोग होणार नाही का? आपण तुझ्या अभिनय कलेवर मोठे करू शकत नाही, तुला इतका सुद्धा विश्वास नाही? अगं, माझ्या नाट्यशास्त्रावर माझा विश्वास आहे आणि महत्वाचं म्हणजे नाट्यकलेवर माझ्या श्रद्धा आहे. पण शेवटी नशीब, कारण कोणाला पदार्पणात यश गाठता येतं तर कोणी यशामध्ये धावण्यात आयुष्य घालवतात. आता या दोन्हीपैकी माझ्या वाट्याला काय येणार हे तरी मला काय ठाऊक असणार. म्हणजे आता नोकरीशिवाय बोलायचं नाही तसं ठरलंच ना तू? अगं, मी असं कुठं म्हटलं? त्यासाठी मागणी घालशील, कळलं? हो, कळलं. पण आईच का बरं, बाबा का नाही? नाही, बाबांचं काय चालत नाही आणि तसे ते आमच्या सोबत राहत नाही. म्हणजे मी नाही समजलो. तुझ्या भानगडीत पडू नको, ती फार जुनी गोष्ट आहे. सगळं महाभारत सांगत बसावं लागल. फार म्हणजे तरी किती जुनी गोष्ट आहे बरं? ती कळलंच तुला, आपलं लग्न झाल्यावर माझ्या सोन्या. अच्छा, म्हणजे हे सर्व करण्यासाठी मला लग्नाच्या बेडीत अडकवायचं म्हणतेस का? बस बस, चला आता निघा, लागत आहे गेला. कसं सांगू तुला, मला तुझ्याशिवाय राहूच वाटत नाही बघ, पण मन म्हणून जावं लागतं. तू जवळ असलीस की मला माझाही आधार लागत नाही. तू जवळ असलीस की मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त आयुष्यभर साथ दे, मी दुसरं काहीही मागत नाही. बर, आता भेटू थेट घरी. जाऊ मी? जाऊ नाही, येऊ म्हणायचं. बरं बाबा, येऊ मी? ओके माय डार्लिंग. जाऊ. हो. अश्विन, काय अश्विन, यायला हे तुला उठून घेऊ. अश्विन थांब. लाव, लाव. लाव.
कोणाचा प्रॉब्लेम आहे 2 मिनिटात होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व कॉल चेंज करून द्या शांतता सगळ्यांनी शांतता ठेवायची आता जेव्हा बोलत असेल तेव्हा चलून द्या व्यवस्थित मोबाईल चेंज करतो ते मोबाईल मध्ये घ्या यार मोबाइल चेंज करना रे
बस कर, बस कर. बस यार बस. समीर खूप दमदवलं मी आता. अरे नाचून घे, परत तुला नाचायला भेटणार नाही. कसं काय? अरे आपल्या मनावर असतं ते. मला दादा की नाचायचं. पण माझ्यासोबत म्हणतोय मी. म्हणजे मी नाही समजलो. हा समजेल तुला. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूंगा, तू याद बहुत आएगा तो मैं क्या करूंगा. अच्छा, म्हणजे माझ्या जाण्याचं सेलिब्रेशन साजरा करतोस तर. पण समीर असं कोरडं सेलिब्रेशन काही चांगलं वाटत नाही बरं. अरे इसीलिए तो तेरा फेवरेट ब्रांड लेके आया हूँ. जब मिल बैठेंगे तीन यार, तू मैं और ये ओल्ड मंक वाला बाबा. काय म्हणतो? चला जाए बस. वा रे पठ्ठे, दोस्त असावा तर तुझ्यासारखा, नाहीतर दोस्तच नसणार मेरी जान. खरंच ना अश्विन? अरे खरंच सांगतोय, तुला खोटं वाटतंय का? अरे नाही बाबा, त्यामुळे नाही म्हणलं रे. ते घ्यायचंय का ते? हो रे, बस बस. अरे तुम्ही नाटकावर पण सध्या तरी तुझ्यावर फिट बसतं बघ. अरे ते खरं मला. पण समीर, मी काय म्हणतो, ते नाटक वगैरे कॉलेज जीवनापुरतं ठीक आहे रे. पण आयुष्यात पुढे काही करायचं ठरवलंयस की नाटक करूनच आयुष्याचं नाटक करून घ्यायचंय? अरे यार, नुसती डिग्री घेऊन चालत नाही रे. ती कुठेतरी कामी पण आली पाहिजे. हो. आणि मॅडमने मला तशी ताकीदही देऊन ठेवली की लवकरात लवकर नोकरी शोध आणि माझ्या आईशी लग्नाची बोलणी करावी म्हणून. अच्छा, म्हणजे मॅडम आणि तू विचार करूनच कॉलेजच्या बाहेर पडतात तर. हो रे, पण सोबत तुझ्या आठवणी असतीलच ना. चालेल, फक्त आठवणी ठेवू नकोस, तर अजून मधून भेटायला येत जा. का नाही यार, त्याच्याशिवाय आपली मैत्री कशी घट्ट होईल रे. आणि भावी डॉक्टर आहेस तू, आणि आमच्या फॅमिलीचं सुद्धा. खरंच ना अश्विन? हो रे, खरंच सांगतोय. नाही म्हणजे आपल्या वकिलांशी आणि डॉक्टरांशी माणसानं कधीही खोटं बोलू नये. चला, म्हणजे आता धंद्याची चिंता मिटली. गिराईक आतापासूनच फिक्स झालंय. आणि अश्विन, हो हेही संपत आलंय रे. काढलं मी थोडस, तर निघायला हवं. हो चला. रात्रही खूप झाली आणि वेळही बराच झालाय. होय. तर निघूया. हो यार, मी पण करतो. बघूया जेवण करून. आणि तुला पण खूप चढली आता. चल. माका जास्त होती. हो यार. ओके, ठीक.
देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा तुला उगाच म्हणते माया कंवाळू देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा तुला उगाच म्हणते माया कंवाळू गुडघ्याला पाशी बांधून बसू पडला तरी नव्हता अरे बाबा बस कर त्या गाडीने डोकं फार कीड झालंय बंद करते. अरे विनोद बाळा घराला कधी कधी शांतता आणि श्वास घेऊ देतो बाबा. तुला काय त्याच किती आवाज असला तरी शांत बस. ए विनोद अरे विनोद नाही ऐकणार बाईला. थांब बघू कसा थांबत नाही तर 16 वर्षात अगं बघ ना त्याला काहीच कसा फरक पडत नाही गं. थांब पडेल. आम्ही लग्न कोणी आवाहन केलं? कोणी केलं? तो केलं का? अरे वेड्या गावाचं केव्हाचं बंद झालंय. आता तुझी कामाची मशीन बंद केली. अरे बाळा तुझ्या कानातली मिशन बंद झाली आता. अगं आई तुला माहित नाही का गं? मला नाचायला आवडतं म्हणून. ए बाई दादाच्या कानात मिशन दे. ते तिकडे दादा दे. नाचाल दे. नाही बघा घालीन मी. आई बघ. दे वाचन. चल. बाबा लाव. कोण असा काय बोलायचं मुडच राहिलं नाही मला. आणि असं गाणं मला बंद करायचं नाही तुला सांगतो हा. नाहीतर बाबा काय काही नाही हा. देवा रे देवा देवा देवजानी बाई कधी हा शहाणा होईत हो. होईल आहे आपण ऐकू येऊ लागल्यावर. अगं कावेरी असं सारखं सारखं जोक मारू नको दुसऱ्यावर. अगं लोक नावं ठेवत असतात ग. हो सो सॉरी आई पण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा भाऊचा आहे ना. अगं हो बाई काही म्हणू शकत नाही पण हा विचार नक्कीच करतील ग की ही मुलगी स्वतःच्या भावाची इतकी किल्ली उडवते दुसऱ्या पार्ट्या लोकांची किती उडवत असेल. सॉरी आई हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. अगं लक्षात आणखी तुझ्या काही गोष्टी नाहीत ग. कोणत्या? अगं पाहिजे तेवढं शिक्षण केलं. आता नोकरी करणार आहेस का लग्न करणार आहेस ती म्हणते मी. आई मी शिकले आणि मोठी झाले पण अजूनही तुझ्या पुढे लहानच आहे. आणि जगातला माणूस कधीच मोठा होत नाही बोलता आहे. आणि तू मला एक स्वातंत्र्य दिलंस तर याचा अर्थ मी असा नाही ना घेतला की माझं लग्न कुणाशी करायचं कधी करायचं कुठे करायचं. तो सर्वस्व तुझा धाका आहे आणि शेवटपर्यंत तुझाच राहील. अगं तू माझ्यापासून इतके दिवस दूर राहिली तर साहजिकच मला वाटलं तुझ्यात काही फरक पडला असेल. हो पडला ना. राहण्यात बोलण्यात वागण्यात पण रक्तात नाही. रक्त तर तुझंच आहे ना. रक्तात कसा फरक पडून देईल मी आई. अगं हीच तर खरी माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे ग. आणि हीच खरी माझ्या आयुष्याची कमाई की आज पण माझी मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. बस बस बाळा अजून काय पाहिजे ग एका मुलीच्या आईला. अगं मुली वयात आल्या आई वडिलांना अनेक विचार सतत असतात. आणि त्या जर तुझ्यासारख्या मुलीने अशा शांतपणाच्या गोष्टी केल्या का नाही ग गर्वाने वर भरून येणार. पण काय बेटा अगं तुझ्या ओळखीचं कोणी असेल तर मला मन मोकळ्या करायला सांग काय. आपण त्याचा पण नक्की विचार करू. आई मला आवडलं तुझं की तू मला एक स्वातंत्र्य दिलंस तर निश्चितच या विषयावर तू मला विचारशील. आई तसा एक मुलगा आहे बघ माझ्या कॉलेजमध्ये माझ्या सोबतच शिकत होता आणि त्याचा स्वभाव छान आहे ना आणि तो अभ्यासात पण हुशार आहे. पण त्याच्या बाकी विषयी मला काही माहित नाही. समोर जे दिसलं ते मी तुला सांगितलं. बाकी तू त्याला बघून तुला जे वाटेल ते तू कर आई. अगं त्याचं नाव तरी सांग काय आहे ते? अश्विन मग तू राहतो कुठे? परभणी त्याचं गाव पण सध्या तो जालन्यामध्ये आहे. बरं ठीक आहे एक काम कर काय काय आहे? अगं एक दिवशी घे त्याला पूर्ण आपल्या घरी
पाहुणे होऊन येऊ दे, आपण त्याचा पण नक्की विचार करू. कधी बोलवाय त्याला? आपण बघ तुला कधी ठीक वाटत आणि घे बोलू. बरं आई. आता बस बस बाळा, माझ्या सोने की पण नको सो ग. काय बरी मी जर जाऊन येते ग. अगं ते वाघमारे काप आहेत ना, त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे, तर त्याला जरा गिफ्ट घेऊन जायचं का. येते हा. हो आई. चल घे बरोबर चिप्सचे पुढे फेकले तू. हा ये शाबास. सर 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 बरी घे. हा घुस. शाबास. अरे पट्ट्या चल पुढे चल. अरे वॉक कर. वॉक हा बस बोलू. चल बोल शाबास. अरे इकडे रे कर सर. अरे पट्ट्या सर 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 शाबास. सर हा बोल आता बोल. ते काय झालं रे. अच्छा ना तुझं काम करणार. हा चल जा. हा जा त्याच्या मारू. फिर 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 मारू. काय घ्यायचा फिर. हा मारुडी मारुडी. गबरू जवान. चल आगे बढ़ आगे बढ़. शाबास. हा बघ इकडे तिकडे बघ. उचल ती समोरची वस्तू उचल. हा उचल. मार मार तू समोर चल मार. अरे मार ना. अरे मार ना भाई का तो. अरे कोण तुम्ही आणि असे घरात कसं काय घुसता अचानक. किती वेळ झाला सांगितलं मला तुम्ही करतोय तरी तू तुम्हाला सुरू दिलो काय. हे बरं तुमचं एक तर बिनबुला मेहमानसारखे घरात घुसला आणि वरून मलाच मारतात. हे म्हणजे असं झालं. कसं झालं रे. ये रे बैलांना शब्दांना जपून वापरले पाहिजे. काय जपून वापरा. वापरायच्या आतच तुम्ही थांबवलं आणि म्हणे जपून वापरा. बरं ते जाऊ द्या. कोण आहे ते सांगा आणि निघा. गेम खेळायचा मला. हा चुप. किती वेळ झाला सांगितल्याप्रमाणे करतो तरी तू मला शिवी दिलीस. अरे तू कोण आहे सांगू ते सांग. मी समीर. आणि हिने काय करतोय. ती आम्ही दोघं रूम पार्टनर. कोण दोघं. ती अश्विन आणि मी. त्याच अश्विनचा बाप आहे मी. अच्छा बाप. बरोबर बाप म्हणजे वडील. बाप बर बाप. बाप तर बाप काय हरकत नाही. कोण गेला तो हे आपल्या याच्यात गेला की याच्यात गेला की हे. अरे याच्यात ह्याच्यात कसं गेला. ह्याच्यात ते दुकानात गेला. कोण गेला. हा बरोबर बोलतो. बसा तुम्ही. काय हा तुम्हाला पाणी. कोण गेला. चालू. अरे अश्विन. ए अश्विन आहे की ना. अरे चल ना. हा तुझे पप्पा आले रे. चल रे. अच्छा हे कशाला आवडतो रे असं. अरे फाटल्यासारखं. अरे बाबा तुझे बाबा आले. काय बाबा. अरे तुझे बाबा असून तू त्यांना एवढं घालास. मला तर मथरा आल्यापासून धावलंय. मग हे काय झाले असतील तुला. पप्पा आलात तुम्ही. बाबा पप्पा कधी आलात तुम्ही. मला येऊन. मग मला कसं नाही माहित. तुला कसं माहिती होईल. म्हणजे मी नाही समजलो. अरे मी इथं आलो मोठा झालो लग्न केलं मग तू झाला. माफ करा बाबा पण तुम्ही खूपच मागे गेला. मी आत्ताच विचारतोय म्हणजे 1 तास अगोदरच. काय एका तासाच्या वर झाले ते. तू कुठे जातो मला सांगू दे ना. मायचा डाक बस. तुम्हीच म्हणजे मला बस म्हणून बोलायचं. बस म्हणलं. हा बरं. आणि काय असेल किती दिवस झाले. काय करतो कुठे जातोय काय शिकतोय काहीच कळत नाही. तेवढे एखादा फोन तरी करायचा म्हणून मला इथं यावं लागलं एकट्याला. अहो बाबा तुम्ही एकटे कुठे आला.
हे शेपूट आणलं ना सोबत काय म्हणजे पोपट याला आणलं ना सोबत. अरे अच्छा अच्छा पोपट राहते म्हणून तर मला इथला पत्ता कळाला. आणि काय रे या भिंतीवरची द्यावं काही अगरबत्ती काही फुलं लावता का नाही? देवाचं फोटो गप्पाच नाही, मी सांगतो. बाबा हा घ्या चष्मा बघानी प्युअरचा फोटो देवाचा आहे की देवीचा? गेला तो आता. अरे मूर्ख हो असले धंदे करता काय तुम्ही? त्याच काय आहे ना बाबा तो फोटो आहे ना हा याने लावलाय त्याचा अभ्यासाचा भाग आहे ना म्हणून. असं हो अरे माझं वय झालंय अजून मी पुढे ऐकलंय नाही आणि पाहिलंय नाही आणि असा कोणत्या विषयाचा अभ्यास आहे रे? हो पण त्याचा विशेष कसा आहे ना कारण डॉक्टर होणारा आहे तो आणि त्याला सर्व भागांचा अभ्यास असावा लागतो. असा अवघड उघड हो म्हणून तर लोक म्हणतात ना की डॉक्टरांना कधीही लाजू नये. अरे पण त्या डॉक्टरने तरी लाजायला मान्य का नाही? घ्या आता. मग डॉक्टरने लाजल्यावर तर डॉक्टर कसला बरं? काय तुम्ही बरोबर बोलतोस रे डॉक्टर. बट काय करणार मलाही पुढे तेच काम करायचं आणि आम्हालाही असं आवडत नाही हो. पण क्या करे मजबूरी है. गांधा आहे लेकिन गांधा है. अरे गंदा है मगर डॉक्टर नहीं ये गंदा है. हो आहे. बरं अशी मी काय म्हणतो वातावरण लईच गरम झालं रे. मी जरा बाबांची बसायची सोय करून येतो. काय? म्हणजे चहा पाण्याचं बघून मी? निघालो. बरं बाबा ते जाऊ द्या तुम्ही अचानक कसं काय नाही केलं? अरे तुझं शिक्षण संपलं म्हटलं पुढे काय करायचं का आयुष्य मोठी उपाशी मोठी सारखे नाट्य करीत फिरवते. हे बघा बाबा मी तुम्हाला अगोदर स्पष्ट केलंय का मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं आहे म्हणून आणि तसंही माझं शिक्षण त्यातच झालंय. होईल ना मला त्याचा फायदा आज ना कधीतरी. कधीतरी हे बघ तुला त्या ऍक्टिंगचा फायदा होईल नाही तर नाही होईल. माझ्यानंतर आपल्या शेतीवाडीचा सर्व कारभार तुला सांभाळायचा आहे. त्या दृष्टिकोनातून काहीतरी मार्ग सांग. हे बघा बाबा मला काय त्या शेतीवाडीत अजिबात अडकून राहायचं नाही बघा. नाहीतरी त्या शेतीवाडीचा आणि माझ्या शिक्षणात काही एक संबंध नाही बघा. तुम्हाला वाटत असेल की माझ्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा व्हावा म्हणून तर तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढा. तर मी सांगितलेला पर्याय काय तुम्हाला आवडत नाही बघा. आणि मी निवडलेला पर्याय आवडून हे कशावरून रे? अहो बाबा तुम्ही मार्गाचं सांगा काढू आपण काहीतरी पर्याय. मग एक काम कर तुझ्या ते ऍक्टिंग मध्ये करिअर कर म्हणजे फॅक्टरी मध्ये कर पण मी जे सांगतो ते आधी कर. काय लग्न लग्न? अहो बाबा इथं माझं फिक्स असणार नाही आणि तिला येऊन कुठं फिरू? फिरायचं अगदी 100% फिरायचं परंतु तू एकट्याने तिला घेऊन नाही. म्हणजे शेतात पाठवतात काय तिला खुरपं घेऊन? याच्यामुळेच मी म्हणतो कलाकाराला काही डोकं नसतं अगदी वेळे असतील ते. यस अगदी बरोबर बोललात बाबा तुम्ही. सर्व कलाकार हे वेळेत असतात आणि जे वेळे नसतात ते कलाकार असूच शकत नाही. बस बस त्या कलाकाराच्या फुसक्या गप्पा मारू नकोस माझ्या पुढे. माझ्यानंतर आपल्या शेतीवाडीमध्ये जे नोकर चाकर काम करतील त्यांच्यावर नजर ठेवायचं काम आणि आपल्या सगळ्या शेतीचा हिशोब ठेवायचं काम तिच्याकडे असेल समजलं काय? बरोबर ठीक आहे तुमची इच्छाच आहे ना मी लग्न करावं म्हणून करतो मी लग्न पण 2-4 वर्षांनी. ते भावया एवढं सांगून तुझ्या काही डोक्यात बसत नाही का मला 2-4 वर्षांनी? अरे अगदी उद्या जरी तयार झालात ना तरी चालेल. आणि हा तुझ्या नजरेत जर एखादी मुलगी जर मिळाली तर तेही सांग मी तयारच आहे. काय अरे भावया तुझं लग्न तिच्याशी लावायला म्हणजे मुलगी बिलगी पाहून ठेवली का तुम्ही? नाही आजपासून शोधायला सुरुवात करू आणि तूही कर. आपल्या कामामध्ये ज्याला अगोदर मुलगी मिळेल तिच्याशी ओढून टाकू तुझ्या लग्नाचा भाग. काय चालतो ए भोपट्या चल. आणि हा मुलगी भेटल्यानंतर लगेच फोन कर. घोड्या समजलं? बाबा इथं घोडा पण नाही घोडा कोणाला म्हणतात? अरे तुझ्या भावाला म्हणून अश्विन म्हणजे घोडा चल. हो चला लग्नात काय अरे वा हो. ए पोट्या अरे इथं लग्न माझं होणार की तुझं आणि गुडघ्याला वाशिंग पुढे तयार झाला. बाबा देऊ काय उत्तर? देऊन टाकायचं जास्त हुशार झालाय.
दादा तुझं लग्न झालं आहे बाबांना पण माझं करावं लागेल ना याची तयारी मी आतापासूनच करते घोडे तुझ्या कावेरी कावेरी बेटा घरात आहे का नाही कोण कावेरी बेटा कावेरी शिवाय घरात आणखी 2 माणसं आहेत म्हटलं. आणि घर काय हवेलीसारखं मोठं नाही. एका गावात कळतं माणसाला की तो माणूस घरात आहे का नाही म्हणून. चुकलंच मुलीला आवाज दिला कसा मुलगा आहे घरात निदान त्याला तरी आवाज द्यायला पाहिजे होता. पण नशीब विचारायचं त्याच्या आईला त्याच्या गैरपणाचं सुद्धा लक्ष नव्हत नाही. गायरा गायरा तर तो आहे मी नाही. तुझा तुझा माझा काही समान नाही. त्याला आता 19 वर्ष पूर्ण झाले. वा छान. किती गर्वाने सांगता की स्वतःच्या बायकोशी 19 वर्षापासून काही संबंध नाही म्हणून. दुसऱ्याची वाहवा करताना स्वतःची पार ठोकता माणसाला. कारण त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याचा गर्व नाही वाटत का तुम्हाला. स्वतःची नाही तर जगाची तरी लाज वाटावी माणसाला. आरशा समोर मारून का लाज कुणाला वाटली पाहिजे ते. एक वेळ अशी होती की सर्व मित्रांमध्ये तुम्ही एकटे श्रीमंत होता आणि त्या श्रीमंतीचा विचार करून माझ्या आई वडिलांनी तुमच्याशी लग्न करून घेण्याचा विचार केला. पण तो गट्ट्यात उतरला. पण त्यांना तरी का नाही पुढे चालू ती सगळी श्रीमंती दारू पाहून नाही म्हणून. हो त्याला हेही माहित नसेल ना की ती श्रीमंती दारू पळून झाला कारणीभूत तूच असेल म्हणून. बस पूर्ण आयुष्याच्या उकळ्या पाकळ्या करण्यात नाही बसायचं मला. कारण ते चांगलंच टोचतं ना. सत्य कोणाला बोलू लागत नाही. मग तो काय आणि मी काय. शेवटच्या हे सगळे प्रयत्न सुरू नाही केले तर नावाची संस्था मिळणार नाही. मग ज्यावेळेस त्यावेळेस तुझ्या गर्भात वाढ होती त्यावेळेस तुझं लेकरावरचं प्रेम का नाही जागा झालं. तेव्हा तर तुझे आटोकाट प्रयत्न होते. मुलीचा गर्भ आहे मला नाही ठेवायचा. तिचं शिक्षण तिचं लग्नाचं टेन्शन जावयाचं टेन्शन असे कितीतरी प्रश्न तुझ्या मनात घर करून बसले होते. आणि पहिला मुलगा असताना देखील तुला दुसरा मुलगाच पाहिजे होता अशा विचाराची बाई. आणि सध्याच्या युगात मुलीचा गर्भ नसता का तुला नको बाई तू. आणि मला शिकवते स्वयंपाक प्रेम. या सगळ्याचा अर्थ असा होत नाही की माझ्या लेकरा प्रेम नाही म्हणून. नव्हतंच ते करणं मी तुला भाग पाडलं म्हणून देवानं तुला तुझ्या मुलाला असं बनवलंय. आणि आज ती मुलगी अगदी निरोगी आणि सुरक्षित आहे. जे झालं ते ज्याचं त्याचं नशीब. पण आज लपठत नाही अजून. आरशील आरशील आता तरी तुला सुरुवात आहे तुझ्या जीवनात येण्याची. ज्या मुलावर तू एवढा गर्व करत होतीस ना त्याच मुलासाठी तुला आता धडपड करावी लागणार आहे. पण त्याचा विचार मी कावेरीच्या जन्माच्या वेळेस केला होता. म्हणून तर मी कावेरीला जन्म दिलाय. मी भाग पाडला तुला तुला जन्म द्यावा म्हणून तर तिचं लग्न सोपं झालंय. पण या विचाराचं मात्र अवघड होऊन बसलंय. अवघड अवघड काही अवघड नाही त्याचं. का नाही अवघड. कोणती मेला मुलगी त्याच्या कामात मशीन घातल्याशिवाय काहीच ऐकू येत नाही. त्याला मुलगी मिळून देणारी व्यक्ती ती तर केव्हा जन्माला आली आहे. ती सुद्धा तुझ्यासारखीच असेल. तिला सुद्धा आपल्या मुलीबाळावर प्रेम असेल. एका मलाही भेट घालून ती असेल. कळेल तुम्हाला ती व्यक्ती कोण आहे ते. कळेल तेव्हा कळेल. पण ही गोष्ट अशक्य आहे. अशक्य होत पण ते आता नाही हा. म्हणून तर मी आज निवांत आहे. एवढी निवांत राहू नकोस. काम नाही झाल्यास वेळ व्हायची वेळ तुझ्या वेळ. ती व्यक्ती दुसरी कोणी नाही माझी मुलगी कावेरी आहे. कावेरी काय कावेरी कावेरी कशी मिळून देऊ शकते ह्या मुलाला मुलगी. हो जसं बहिणीच्या लक्षणाला भाऊ पाहिजे असतो तसंच भावाच्या इमारतीला बहिणीची गरज असते. स्पष्ट बोल. मला काहीच कळलं नाही आपलं. स्पष्ट बोल म्हणे. विनोदच्या लग्नासाठी मला कावेरीच्या आवडत्या न आवडत्या गोष्टीचा बळी द्यावा लागेल. म्हणजे
म्हणजे विनोदसाठी कसलीच अडचण नाही का ती सुरळीत पार पाडावी यासाठीच मी कावीला जन्म दिलाय. ते कसं शक्य आहे? आहे ते शक्य आहे, कारण कावेरीचं लग्न ज्या नवऱ्या मुलाशी होईल त्याला माझी अट मान्य करावी लागेल. हा? कसली आत? साखर बोट करण्याची अट. साठवलं होती? हो, ज्या नवऱ्या मुलाला बहीण आहे त्या नवऱ्या मुलाशी माझी कावेरी लग्न करणार म्हणजे तिला मी भाग पाडणार. हा, तुझ्या मूर्खपणा आहे, मूर्खपणा. पण मला करायचं आहे. माझ्या मुलाच्या भावतावासाठी मी काही करू शकते. म्हणजे दुसऱ्याच्या मुलीच्या होते त्यामुळे देऊ तू एवढ्या खालचा खावा नसेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या मुलासाठी मी कोणताही थर घालू शकते, मग तो वरचा असो की खालचा असो, मला काही फरक पडत नाही. गरज दोन्हीकडच्या लोकांना असते, पण नवऱ्या मुलाकडचे लोक गरज नसल्यासारखी वागतात. हे आपल्याला चांगलंच पाठ झालेलं आहे. आणखीन विचार कर, नाही तर तुझ्या दारात कुत्र सुद्धा फिरणार नाही. कुत्र माझी आत्मा न मान्य करणारा मीच माझ्या दारात फिरून देणार नाही. म्हणजे कावेरीच्या भविष्याशी तिला आवडीनिवडीशी खेळायचं तर तुला. हो, मी तिला जन्माच्यासाठी दिला. मी लोक म्हणतात ना, मुलगी दोन्ही घरची लक्ष्मी असते. ती ज्या घरी जन्म घेते त्या घराला प्रकाशमान करते आणि ज्या घरात लग्न करून जाते त्या घरालाही प्रकाशमानच करते. त्याच अर्थाने तिने माझ्याही घराला प्रकाशमान करावा असा हेतू असल्यास काय वाईट आहे. अरे वा, छान. मग जी मुलगी तुला नको होती तिला तुला झाड बनवले नको. घोडा माझ्या आणखी दूर नाही. कावेरीशी लग्न करायला कोणीही तयार होईल, पण तिच्या भावाला आपली बहीण द्यायला कोण तयार होत आहे हे बघण्यासाठी मी आता आतुर झालोय, आतुर. बघा तुम्ही, ज्या मुलाला बहीण आहे त्याच मुलाशी माझी कावेरी लग्न करणार आणि त्याच्या बहिणीशी कावेरीच्या भावाचं लग्न लावून जर नाही सांगायला केलं तर नावाची सौ सुटणार नाही. पप्पा तुम्ही कधी आला? तुम्हाला कसं कळलं मी आले म्हणून? या ना बसा. बेटा खूप वेळ झाला मी आलेलो, आता तर निघाची वेळ झाली. पण बेटा त्याची काळजी घे. तुझ्या आईचा सर्वजणी खत राहतो, पण काळजी घे. तशी विनोदची सुद्धा काळजी घे. पप्पा रडू नका. रडू नका पप्पा. येतो बेटा, काळजी घे बेटा. हो पप्पा. मग आपलं हॅलो, काय करू काय नाही काहीच कळेना. अश्विनला कॉल करावा तर साहेब इथंच बसलेले आहेत. काय करू काय नाही काहीच कळेना. यस दादा, ए दादा काय करतोस रे? काय ग तुला दिसत नाही का काय करतो तर? तसं नाही रे, सहज विचारलं. असं म्हणती सोय. म्हटलं सहजच अभ्यास करावा म्हणून बसला आपलं काहीतरी करू. बरं, वा वा, छानच ना दादा. तुझं सगळं छान असतं बघ. बघ तुझी हेअरस्टाईल छान, तू दिसतो छान, तुझे कपडे छान. क्या बात है कावेरी, आज चक्क भावाची इतके गुणगान गायलीस तू. क्या बात तसं है, नाही रे. इतके गुणगान गायली चक्क. अरे खरं तसं नाही. खूपच छान तुझी हेअरस्टाईल. कुठून केलीस रे? आपला दादा नाही का
त्याच्याकडून हो, खूपच छान आहे तुझी हेअरस्टाईल. वा 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 वा. दादा ए दादा ए दादा ए दादा, आता कर तू तुझा अभ्यास आणि मी करते माझा. हॅलो, अरे अश्विन ऐकणार आहे. बरं ठीक आहे अश्विन, ये मग तू उद्या. अरे कोण आपण? नमस्कार, मी अश्विन काळांकर. मला कावेरीने यायला म्हणजे तुम्हाला भेटायला, म्हणजे तुम्ही मला भेटायला बोलवलं. बरं, बसा. अगे कावेरी, पाणी घेऊन येतं पाहुणे आलेत. हो हो आई आले. नाही व्यवस्थित आहे. कावेरीने मला निरोप दिला का तुला आईनं भेटायला बोलवलं. मग मी हातातली सगळी कामं आटून लगेच तुमच्या भेटीसाठी निघून आलो. अच्छा, म्हणजे तुम्हाला काम लागले वाटते. नाही नाही, मी नेटवर्कवरती वायफाय सर्च करत असतो. म्हणलं बघावं इंटरनेटवरती काहीतरी. अच्छा अच्छा, तुम्ही सध्या व्हॉट्सअपवर आहात का? तुम्ही सध्या तुम्हाला सध्या काम लागले वाटते. हो, मी इंटरनेटवर आहे, फेसबुकवर आहे आणि व्हॉट्सअपवर पण आहे. व्हॉट्सअपवर आहात तुम्ही? हो, नाही, असं माणसाने नेटवर्क मध्ये त्यांनी आपलं नेटवर्क वाढतं हो. आणि त्यातही आता हातातले मोबाईल अनेक साईट्स असं असतात, त्यावर जर आपण बसलो की कुणालाच वाटत नाही जिवंत असल्यासारखं. पण आता लोक चांगल्या कामापेक्षा इतर गोष्टी जास्त गुंतलेल्या असतात. हो, पण मी इंटरनेटचा वापर फक्त कामापुरताच करतो ना. असू द्या हो, तारुण्यात माणसाला सगळ्या सवयी थोड्या थोड्या असाव्या, म्हणजे माणसाला अनुभव सांगायला कमी येतात आणि त्या चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही असल्या पाहिजे. म्हणजे अनुभव सांगायला माणसं कमी येतात, पद्धतीनं जातात. आपण काय घेणार, चहा कॉफी की थंड? आता ऋतूप्रमाणे आणि वेळेप्रमाणे काही दिलं तरी चालेल. अच्छा ठीक आहे. आता तरी उन्हाळा आहे, वेळ दुपारची पण आहे. अगं हे कावेरी, पाहुण्यांना शरबत घेऊन ये गं. करू आगाई घरी आलेल्या पाहुण्यांना खायला प्यायला द्यायचं, अशी सर्व काय द्यायची त्यांना. अरे विनोद बा, काय बोलतोस तू हे? आगाई चोरतोस काय? आपल्या घरात मी काय करणार? अरे वेड्या, आगाई वेळ तरी म्हण ना, बरं खरं म्हणतेस. अगं हे कावेरी, अगं तिथे खाली ऍडमिशन का
जेवण करा तुम्ही. काय आता आई म्हणते मनात असो नसो आंघोळ कशी झाली काय सांगायचं बरं हिला अरे कोण हे लावायला विसरत जातो नको. हे गावाला जरी विसरलो पण तुमच्या विषय सोडून बोलत नाही ना कळलं हो कळलं का साहेब? जा बसा आता आपल्या अभ्यासाला. माफ करा तुम्हाला थोडा त्रास झाला असेल. नाही मी ठीक आहे. कावेरी गॅस घेऊन जा आणि स्वयंपाकाचा पण काही तो आम्ही ह्यांची शिकवते. बर तुझं नाव काय सांगितलं? मी अश्विन रंगनाथ आळंदकर, आणि गाव परभणी. प्रॉपर परभणी की दुसरं काही? हो प्रॉपर परभणी. बरं ठीक आहे. वडील काय करत असतात? ते माणसाकडून कापून घेतात. काय? अहो म्हणजे माणसं ठेवलीत ना शेतात कामाला तर ते त्यांच्याकडून काम करून घेतात. असं होय. बर आई घरीच असते की? नाही नाही ती गृहिणी आहे. काय? ती गृहिणी आहे. असं. बरं तुम्ही भाऊ बहीण किती सध्या? दोन भाऊ आम्ही. 2 भाऊ आणि तू. आणि बहीण बहिणी किती? एकच हो एकच बस झाली. आमच्यामध्ये लहान आहे ना ती आणि खूप लाड करतो आम्ही तिचे. बरं ठीक आहे. तिचं नाव तरी सांगा काय आहे ते? आईच्या गावात विसरलोच की. काय? अहो तिचं नाव सांगायचं विसरलो. अहो सांगा तिचं नाव काय आहे तर? आता नाव काय असणार तिचं? माझं अश्विन म्हणलं अश्विनी नाव आहे तिचं. अच्छा अच्छा. आणि भावाचं? पोपट झाला. काय? अहो म्हणजे त्याचा जन्म झाल्यापासून गावातील सगळी लोक आमच्या वडिलाला म्हणायची पोपट झाला म्हणून त्याचं नाव पोपटराव. बरं ठीक आहे. तुम्हाला सध्या नोकरी नाही तर तुमचं शिक्षण पूर्ण झाले म्हटल्यावर मी करेल प्रयत्न तुमच्या नोकरीसाठी आणि ती नोकरी लागेल तुम्हाला. पण आता मी तुमची मदत करते म्हटल्यावर तुम्हाला एक माझी अट मान्य करायला लागेल. अट? कोणती अट? नाही म्हणजे अट म्हणजे माझ्या पाचव्या स्कूल आहे ना. म्हणजे माझा जन्म झाल्यापासून आतापर्यंत माझं सर्व आयुष्य आटीवरच गेलं बघा. बर म्हणजे म्हणजे बघा ना मी लहान असताना माझ्या वडिलांची कदाचित शेतीवाडीचं काम बघत असतात तरच मी या आवड्याला जन्म देते. अन्यथा आपलं काही जमणार नाही. त्यानंतर आमच्या आईची वडिलांना याचं नाव जर अश्विन ठेवत असाल तरच आपलं जमेल. अन्यथा ते काही जमणार नाही. तर शाळेत गेलो तर तिथेही तीच अट का चांगले मार्क असतील तरच ऍडमिशन देऊ अन्यथा ऍडमिशन मिळणार नाही. नंतर कॉलेजमध्ये गेलो तर कॉलेजमध्ये गेल्यावरही तीच अट का चांगले मार्क्स असतील तरच ऍडमिशन करू. नंतर कॉलेजमध्ये कावेरी भेटली तिची तीच अट का माझ्यासोबत जर प्रेम करायचं असेल तर माझ्या आईशी बोलणी करावं लागेल. आता साक्षात कावेरीच्या आईच्या समोर तुला आहे तर सांगा तुमची काय अट आहे? बरं ठीक आहे. अट अशी आहे तुम्हाला जर माझ्या कावेरीशी लग्न करायचं असेल तर तुमची बहीण अश्विनी हिचं लग्न माझ्या मुलाशी म्हणजे विनोद बरोबर करावं लागेल. अन्यथा आपलं नातं जुळणं अवघड आहे म्हणजे शक्यच नाही. आईच्या झाली का पंचायत आता? कशी पंचायत? अहो म्हणजे यासाठी तुम्हाला माझ्या वडिलांना पटवावं लागेल. काय? अहो म्हणजे या विषयावर तुम्हाला माझ्या वडिलांशी बोलावं लागेल. अहो मग ते बोलून घ्या आणि लागा तयारीला. हो लगेच बोलतो आणि लगेच विचारून घेतो. तसे ते माझ्या शब्दाच्या बाहेर नाही का पटकन होई म्हणतील आणि पटकन तयारी होतील. आणि रागीत तर ते अजिबातच नाही. इथल्या इथंच काय ठरवत बसू नका बाई. जे ठरवायचे ते माझ्यापासून बोला. तुमच्या वडिलांना बोलून घ्या आणि दोन्ही लग्न एकाच मंडपात लागले पाहिजे. अन्यथा कळलं? हो कळलं. लगेच जातो आणि बोलून घेतो वडिलांशी. दरवाजा इकडे आहे. हो दरवाजा इकडे आहे. इकडे आहे दरवाजा.
अच्छा, म्हणजे पैसेवाली सासू काय इस हाथ से लो और इस हाथ से दो असं करत आहे तर ठीक आहे. तू एक काम कर, काय माझ्या डोक्यात ना एक आयडिया आली. हा तू एक काम कर, तू तिच्या आईच्या घरी जा, ठीक आहे ताट मानेने तिच्या आईसमोर उभा राहा. असं हा, तिच्या आईच्या डोळ्यात डोळे घालून निडरपणे छाती ठोक बिनधास्तपणे तिला सांगून टाक हा काय की मला भयच नाही. शाळेत ये. अरे तुझ्यासारखे डॉक्टर कसे असू शकतात रे? हा जखम झालेल्या पायाचा इलाज करायचं म्हणून तू डायरेक्ट पाय तोडायचीच भाषा करतो. सॉरी सॉरी काय सॉरी बरं, काय 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 तू एक काम कर ना, काय? तू तिच्या आईची आणि तुझ्या वडिलांची भेट घालून दे, म्हणजे ते दोघे यातून काहीतरी मार्ग काढतील ना. अशी भेट हा? तुला वाटत अरे त्या कावेरीच्या आईनं सगळे मार्गच बंद केले. मार्ग काढायला काही मार्ग ठेवला नाही. आणि जर का माझ्या वडिलांनी ही सर्व हकीकत कावेरीच्या आईला सांगितली ना, तर ती बाई माझ्या वडिलाला आणि मला दारावरच्या रस्त्यावरून सुद्धा फिरकू देणार नाही. शिट्या. अरे बाई आहे की भिता काहीच करता येत नाही का? थांब, मीच काहीतरी डोकं लावतो. माझ्या डोक्यात परत एक आयडिया येऊ लागली. बस बस अरे तुझ्या फालतू आयडिया राहू दे. थांब जरा बस. ऐकून घे. अरे बस रे बाबा ऐक. ऐका करू. बस. यस माझ्या आईला तूच फायनल करू शकतोस. म्हणजे काय करायचं? इकडे काय? तुझा तो मित्र आहे ना सचिन हा. मेकअप मॅन वाला. काय करते बोलून घे. कशाला? मी सांगतो त्याला. नको पण सांग ना मला. अरे इथं मला माझ्या अभ्यासाला वेळ नाही बाबा. तुझे असले फालतू सल्ले देतो मला. चल, काय करीत नाही मी. अरे डार्लिंग अरे, एकदाच काम करायचं रे मला. प्लीज यार एकदाच कर. ठीक आहे सर, बघू काय होतं तर. ठीक आहे सर, येऊ. हा. लगेचच पाच मिनिटांना विश्रांताला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा समाप्त झालेले आहे. अत्यंत सुंदर आणि विनोदी नाटक लगेचच होणार आहे.